काव्यक्षेत्रात आपण देत असलेल्या या अतुलनीय योगदानाबद्दल विदिशा विचारमंच पुणेतर्फे तिसरा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान आज आपल्याला प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे। घरातील समृद्ध वाङ्मयीन वातावरण आणि जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या ग्रंथांच्या सान्निध्यात आपली जडणघडण झाली। वडील ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक दिवंगत डॉक्टर राज चिमढेरे यांची संशोधन आणि सखोल मांडणीची शैली आपल्या झिरपत येणं स्वाभाविकच होतं। अगदी शाळकरी वयापासूनच घरातून मिळालेला साहित्याचा हा वारसा जतन करीत आपण मराठी विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन सुवर्णपदक आणि अन्य पारितोषिके मिळवून आपला ठसा उमटवला। पुढे त्याच ताकदीने मराठी विषयात आपण PhD प्राप्त केली। कथा, कादंबरी, ललितबंध, बालसाहित्य, संशोधनपर लेख, लोकसाहित्य, आस्वादक समीक्षा, संपादन, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारातून नव्या सृजनात्मक वाटांनी व्यक्त होत असतानाच आपलं मन कायम कविता या साहित्य प्रकाराच्या मुक्कामी ठाण मांडताना दिसतं। गेली सुमारे 5 दशकं जगण्यातल्या सौंदर्याचा शोध घेणाऱ्या कवितांमधून सशक्त आणि तितक्याच हळुवारपणे व्यक्त होत आपण वाचकांची नाळ सकस कवितेशी जोडण्याचं महत्त्वाचं काम केलं। प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे आणि निळ्या पारदर्शक अंधारात या काव्यसंग्रहातून वाचकांच्या भेटीला येत आपण समाजशील चिंतनाद्वारे अनेक प्रश्न अगदी सहजपणे वाचकांच्या पुढे ठेवले। करुणेनं भिजतो का थोडा निर्दयतेचा काठ, थांबते का एखादी विनाशाची लाट असं विचारणाऱ्या आपण प्रत्येक कवितेतून रसिकांच्या मनाचा तळ मात्र कायमच काबीज करीत आलात। स्त्री ही आपल्या सर्व साहित्य प्रकारांचा शोधबिंदू असूनही त्यामध्ये अतिरेकी स्त्री स्वातंत्र्याचा आक्रस्ताळेपणा नाही, मात्र आपल्या संवेदनशील लेखणीतून स्त्रीवरील अन्याय, तिचं शोषण आणि दमन या सगळ्याचा समाचार आपण तितक्याच परखड शब्दात घेत आला आहात। विविध साहित्य प्रकारातील 60हून अधिक पुस्तकं, शेकडो पुरस्कार, विविध मान्यवर संस्थांनी बहाल केलेली पदं या सगळ्यातून आपल्या समग्र साहित्यिक जीवनानुभवाला झळाळी प्राप्त झाली आहे। राज्य शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार, बालकवी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज पुरस्कार, इचलकरंजी येथील आपटे वाचनालयाचा इंदिरा संत पुरस्कार, बहिणाबाई प्रतिष्ठानचा ना. धों. महानोर पुरस्कार, केसरी मराठा संस्थेचा साहित्य सम्राट न. चिं. केळकर पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, विवेक आणि विद्रोह या वैचारिक ग्रंथाला मिळालेला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, अनंत लापसेटवार पुरस्कार अशा अनेक दिग्गज साहित्यिक आणि विचारवंतांच्या नावाचे आणि नामवंत संस्थांचे पुरस्कार देऊन आपला गौरव करण्यात आला आहे। यवतमाळमध्ये 2019 साली झालेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद आपल्याकडे अतिशय मानानं आणि सर्वानुमते आलं। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवरील राज्यपाल नियुक्त सदस्य, नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, गोवा विद्यापीठाचे सोहिरोबानाथ अंबिये अध्यासन, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, केंद्रीय साहित्य अकादमी यासह अनेक संस्थांवर करण्यात आलेली आपली नियुक्ती त्या संस्थांच्या समृद्धीला हातभार लावणारी ठरली यात शंका नाही। दिनांक 10 मार्च हा कवी कुसुमाग्रजांचा स्मृतिदिन असून या निमित्त मराठी काव्य विश्वातील आपल्या प्रतिभासंपन्न कारकिर्दीला अभिवादन करून विदिशा विचारमंच पुणेतर्फे तिसरा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान आज आपल्याला ज्येष्ठ लेखक पद्मश्री माननीय मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी आणि माननीय कृष्णकुमार गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येत आहे। माझे उभी स्तब्ध आता प्रभुत्व करुणेचा लावटिळा गाथा असं म्हणणाऱ्या अरुणाताईंना आदरणीय मधु मंगेश कर्णिक सरांनी हा पुरस्कार प्रदान करावा अशी मी त्यांना विनंती करते।
तिसऱ्यांदा व्यासपीठावरचे आदरणीय आणि अतिशय प्रेमाचे लाडके आज 94 वर्षांचे आहेत मधू. मी त्यांची मुलगी आहे असं म्हणत या वयातही ते मुंबईहून उठून इथे आलेले आहेत. ते काहीही नाही बोलले आणि नुसता हो ते ते म्हणाले की ती माझी मुलगी आहे, त्यामुळे तेवढ्यासाठी ते मुंबईहून इथे आले, हेही माझ्यासाठी खूप आहे. त्यामुळे मधुबाईंनी खरं म्हणजे मला तिसऱ्या वेळेला आत्ता हा पुरस्कार दिलेला आहे. ते जेव्हा रत्नागिरीला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यावेळेला आम्ही अगदी नवीन कविता वाचणारी मुलं होतो. अगदी नवी असं नाही मी म्हणत, मधल्या वयाची, पण विशेषतः नवोदितांना उत्तेजन पुष्कळ वेळा देण्याकडे आपलं लक्ष असतं आणि आपण आवर्जून त्यांची दखल घेत असतो. जे काय ज्याला म्हणू की जे ज्येष्ठच असतात ते सुप्रतिष्ठित असतात आणि त्यांचेही वारंवार सत्कार आणि दखल घेतली जाते. ही जी मधली पिढी आहे ती किती आश्वासक आहे हे सांगत असताना मधुबाईंनी ज्या अनेक मोजक्या तरुण किंवा मधल्या फळीतल्या लेखकांची नावं घेतली होती, कवींची, त्यावेळेला त्यांनी आवर्जून माझा काहीही तसा संबंध आणि सहवास नसताना सुद्धा मधुबाईंनी माझ्या नावाचा उल्लेख केला होता, जो मला आज आठवतो. त्यामुळे आज त्यांच्या हातून हा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. विदिशा विचारमंचचा उल्लेख मधुबाईंनी माझ्याजवळ बोलताना केला की ही धडपडणारी तरुण मुलं आहेत आणि खूप चांगलं काम करणारी आहेत. मलाही असं वाटलं की ममता इतकी लहान असताना मी तिला पाहिलेली आहे आणि तिचा भाऊही काही फार मोठा नव्हता ज्या वेळेला त्यांनी दिवाळी अंक सुरू केला तेव्हा. पण मला असं वाटलं एखाद्या गावातलं वातावरण सृजनशील ठेवण्यामध्ये, सांस्कृतिक जगामध्ये एक नव्या प्रकारची उत्तेजना, एक नव्या प्रकारचं चैतन्य हे निर्माण करण्यामध्ये तिथली जी तरुणाई सामील असते त्याच्यामध्ये ही मुलं होती. आणि तीनही मुलं, आज पंकज त्यांचा दुसरा भाव सुद्धा छान पुस्तकांच्याच सहवासात आणि त्याच्याच संबंधीचं काम करतो आहे. तेव्हा ही पुण्यात आली, इथे तिने स्वतःच म्हणून एक संस्था सुरू केली आणि त्यातून आता हा पुरस्कारांचा मान त्यांनी मांडला आहे. पु ल देशपांडे यांच्यानंतर ज्यांचा भाई म्हणून साहित्य विश्वात आदराने आणि गौरवाने उल्लेख केला जातो ते भाई मधु मंगेशकर. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मी या असं म्हटलंय. त्यातला अभिनव वाग्विलासिनी हा शब्द चपखलपणे ज्यांना लागू पडतो त्या डॉक्टर अरुणा ढेरे. अण्णा पुन्हा संशोधनामध्ये रमले आणि मग वीणा पुस्तक धारिणी, नवरसाची मंदाकिनी असं ज्या सरस्वतीचं वर्णन आपण करतो, तिला एक प्रश्न पडला की अण्णांच्या कवितेचं करायचं काय, तर तिने अण्णांच्या अंगणामध्ये एक कवितेचं झाड लावलं. ते डॉक्टर अरुणा ढेरेंच्या रूपाने ते झाड ढेरेंच्या अंगणामध्ये, पण त्याची फुलं मात्र महाराष्ट्रभर आपल्याला पडताना दिसते. आपल्या सांस्कृतिक संचिताचं नवसर्जन करून अलौकिक कलाकृती कशा निर्माण करता येतात याचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्या सीतेची गोष्ट या पुस्तकाकडे आपल्याला पाहावं लागेल. त्या पुस्तकाच्या प्रकाशनालाही मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो आणि आशाताई बघेंनी फार छान शब्दामध्ये सांगितलं की आपण गोष्टीची कथा केली आणि कथेची पुन्हा गोष्ट करण्याचं काम या अरुणाने केलं. आणि त्यामुळं या सगळ्या प्राचीन व्यक्तिरेखांचा, त्यांचं दिव्यत्व आणि न्यूनत्व आणि त्यांचं सामर्थ्य आणि मर्यादा या सगळ्यांच्या आधारे शोध घेण्यासाठी जी विलक्षण प्रतिभा शक्ती लागते ती त्यांच्याकडे आहे. त्यांची विद्वत्तेचा सन्मान आहे, त्यांच्या कवितेचा सन्मान आहे, त्यांच्या पांडित्याचा सन्मान आहे. त्यामुळे त्या डॉक्टर अरुणा ढेरे महाराष्ट्राची फार मोठी परंपरा असलेली संस्था. या ठिकाणी माधवरावांचं समोर चित्र आहे. माधवरावांच्या स्मृतीरित्यर्थ कुसुमाग्रजांचं पुन्हा
सप्तमी दिवशी ह्या परिषदेतल्या एका विदुषीचा, एका वत्सल कवयित्रीचा, वत्सल मी मुद्दामच म्हणालो की त्याच्यामध्ये एक बागडणारी लहान मुलगी आहे, एक गृहिणी आहे, एक माता आहे, आई आहे आणि अनेक तऱ्हेचे वर्णन मी करू शकणार नाही, इतकं अरुणाने लिहिलेलं आहे. त्यामुळे हा सत्कार अतिशय औचित्यपूर्ण तर आहेच, परंतु माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, त्यांच्या संबंध कुटुंबाबद्दल, वडिलांपासून तो पैतृक वारसा जपणाऱ्या ह्या संबंध कुटुंबाबद्दल मी काही गोष्टी सांगतो. काही असे योगायोग असतात आपल्या आयुष्यामध्ये, अपूर्व योगायोग असतात. वडिलांना सुद्धा माझ्या हातून सत्कार आणि जनतेला सुद्धा माझ्या आणि एक चांगलीच मी गोष्ट केली या सभागृहामध्ये. मला बोलता आनंद वाटतो की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका बंद करून टाकल्या. मी अध्यक्ष झालो, आनंद झालाच, पण या शहरातला नगर मुंबई पूर्ण पुण्यनगरीतला माझा जवळचा दिवस मित्र दमा मिळाला, त्याला मला हरवावं लागलं. 2 मित्रांमधली ठरलं. मी याला म्हणालो, अहो लता मंगेशकर आणि किशोरी त्या दोघी अप्रतिम गायिका आहेत, त्यांची तुलना तुम्ही निवडणूक कोण करणार का? त्या कानाने ऐकून बसलं पाहिजे. लता मोठी आहे किंवा कुमार मोठे आहेत किंवा भीमसेन मोठे आहेत, टाळण्याने लावाय त्या कलावंताला. आता रपटले आणि ते आले बैलावर आले, ते बसप्पा आणि ते महामंडळ आहे ते आता नीट बैलावर आलेले आहे, चांगली गोष्ट आहे. आता मला ती धडपड, मला रक्त आठवावं लागलं. परंतु आता सध्या माझ्या मनात असल्या तीही साहित्यमध्ये अध्यक्ष झाले आणि साहित्य संमेलनाची शोभा वाढली, त्या पदाची शोभा वाढली.